मी इकडेच थांबणार. मी सगळ्यांना आधी मला वाटायचं पण कोणी विश्वास नाही करायचा, तरी जाऊ आपण तुमच्यासाठी. वेलकम टू एनी वाइब्स एनी ब्लॉग्स. कसं आहे माझा नवीन लुक, एकदम रगेड वाटतोय ना, रगेड. माझ्या घरच्यांनी पण विचारलं आहे असं का दाढी वगैरे, म्हणजे बऱ्याच जणांनी घरच्यांनी पण विचारलं की असं दाढी वगैरे वाढवून कशाला बसलाय. मी म्हटलं थोडंसं रगेड लुकमध्ये चाललंय. माझ्या घरचे म्हणतायत तू रगेड कमी आणि पिऊन दंगा घालणारा जास्त वाटतोय. जाऊ द्या, बोलणारे बोलतील पण आपण ऐकायचं नाही कोणाचं. तर आज संडे आहे. सकाळचे बहुतेक 8 वाजलेत. 8च वाजलेत का? हो, 8 साडेआठ वाजलेत. तर बाकी काही नाही, बसलोय आज निवांत. कारण की रिचार्ज संपलाय, मी कोणाला फोन नाही करू शकत. काही जणांना मी व्हॉट्सअपद्वारे ट्राय केलं पण सगळे झोपलेत. कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या लोकांची सवय, अनलिमिटेड डाटा असलं तरी रात्री झोपताना इंटरनेट बंद करून झोपतात. जाऊ द्या, बऱ्याच होतो मी, आजारी नव्हतो. काल तरी काय झालं की लई थंडी होती, फॅन मी जोरात लावला आणि तोंड उघडून असा झोपला तर. आणि सकाळी उठलो, हे सगळं जाम, नाक बी गळायला लागलं आणि हे तर अख्खं असं दुखत होतं. पाईप झालं तर पाईप, एक संपलं की एक चालूच होतं. आता परवा दिवशीच, कालच दिवसभर डोकं दुखत होतं, त्याच्या आधी पाय दुखत होतं, आज घसा दुखतोय. उद्या काय माहिती मी असणार की नाही, माहिती नाही. तशी सकाळची वेळ आहे. डोक्यात आलं की बरेच दिवस झालं व्यायाम नाही केला. ते करतच नाही आपण. ते असतं नाही का 10 दिवस करायचं, 10 दिवसात पण पहिला 2 दिवस एकदम फास्ट करतो. मग त्यानंतर ब्रेक ब्रेक ब्रेक, 1 मिनिटाचा ब्रेक, 2 मिनिटाचा ब्रेक, मग 15-15 मिनिटाला एक पुशअप मारतो. असं नाही का आलं, मग फोन बघतो 15 मिनिटात स्क्रोल करून. असे आमचं हे रुटीन आहे. पण आज बघू, आज बरेच दिवस झाले पुशअप किती जातात मला बघूया. चला थांबा, आधी स्लीव्स मला वरती करू द्या. बायसेप्स बघा माझे. टुंग टुंग टुंग. बॉडीगार्ड थोडंसं असं ठेवतो, कारण की असं नाही का सारखं असंच करतो. म्हणजे असं पुढे असं दिसलं ना, असं लूज असतं ना, असं करतो. हाय, तिकडे तिकडे तिकडे. बघू पुशअप्स किती जातात. ते व्यायाम करा बघा. माझ्यासारखं फिट बनायचं का तुम्हाला? इन्स्पिरेशन घ्यायला चालू करा. मला माझे वॉलपेपर लावा, फोटो काढा मस्त, आणि याला वॉलपेपर बनवून ठेवा तुमचा. सकाळी उठून रोज बना. मला याच्यासारखं नाही बनायचं. बस पंप आलाय वाटतं. चांगलं वाटतंय. असं ओपन मध्येच व्यायाम केला पाहिजे असं वाटतं, कारण की घाम येतो ना, येतोच घाम. सॉरी, डोकं चालत नाही, मी अजून झोपेत आहे. म्हणजे एक्सरसाइज केलं तर घाम येतो आणि सकाळचा जो थंड वारा लागतो. ऊन आहे माहिती आहे तुम्हाला, खूप ऊन असं माझ्या तोंडावरती मारताना दिसत असेल, पण थोडंसं थंड वारा लागलं की असं वाटतं. अजून काय करता येईल, काढा येतोय राव. रिचार्ज नसलं की आयुष्यात काहीच करता येत नाही असं वाटायला लागले. मी असं सकाळी उठून तेच बसलो होतो. रिचार्ज संपल्यावरती डाटा नसल्यानंतर असं वाटतं की काहीच नाही करता येत. मग मी विचार केला, आधी तर लोक नव्हते रिचार्ज वगैरे, तेव्हा कसं राहत असतील. मला तर खूप जास्त सवय, घाणेरडी सवय, रील्स बघायची खूप सवय. तास भर रील्स, एडिट्स, गाणी. एडिट्स बघायला मजा लई येते, पण त्याच्यामुळे खूप वेळ वाया जातो. कमी केलं पाहिजे, थोडंसं कंट्रोल करावं लागेल. तुम्ही पण बघता का जास्त रील्स? बघत असेल तर सांगा, कॉमेंट्स करा. कॉमेंटमध्ये सांगा. डोकं चालत नाही, झोपेत आहे अजून. माझ्या डोळे बघा ना, असे सुजलेले दिसतात का तुझे? थोडंसं आता पुशअप मारल्यानंतर बॉडी गरम झाली. जास्त नाही मारले, काहीच नाही खाल्लं, चहा पिला थोडासा. आजकाल नवीन ट्राय करतो शुगर कटिंग. होतच नाही, काही ना काही शुगर देतातच. केक देतात, बर्फी देतात. जेव्हा मी शुगर कट करायला चालू आहे तेव्हाच माझ्या घरात असे 10 गोड पदार्थ ठेवलेत. आणि भूक लागली की हे का तेच खायला भेटते. प्रयत्न केला की मी शुगर पूर्ण काढूनच टाकेल. आपण जाऊ एकदम डेंजरस जागेवरती. म्हणजे हा आमचा टेरेस आहे. तुम्हालाही माहिती असेल, जर तुम्ही माडिकास्टचा एपिसोड 1 म्हणजे एपिसोड 1च आलाय आतापर्यंत, एपिसोड 1 बघितला असेल तो इकडेच शूट केला होता मी. कारण की माझ्याकडे काय व्लॉगचा आयडिया नव्हता आणि मला बाहेरही नव्हतं जायचं. म्हटलं बसून काहीतरी करायचं आहे, पण मी एक नवीन शोध चालू केला. माझं आळस लेवल नाही, नेक्स्ट लेवल आहे. उगाच काही ना काही कंटाळा आला, एक एपिसोड नवीन, कंटाळा आला, एक नवीन सिरीज. डेंजर माणूस आहे मी. आणि हे खूप, मी इकडंच थांबणार, मला ह्याच्या पुढं नाही जायचं. कारण की रिसेंट डेजमध्ये, म्हणजे मी आणि तुम्ही अनिशला तर ओळखतच असाल, जर तुम्ही 5 स्टार सिरीज बघितली असेल, 5 स्टार हॉटेलची सिरीज,
गेलोय मी, माहिती आहे तुम्हाला, मान्य नसेल होत असं माझं लोक बघून, पण गेलोय. तर अनिश आणि मीनी हे ऑब्झर्व केलंय आणि बरेच मित्र. मी सगळ्यांना आधी मला वाटायचं पण कोणी विश्वास नाही करायचा. मी असं म्हणायचो की हा जो झोन आहे, हा एवढा जो टेरेस आहे, एवढा भाग हा खूप काय म्हणतात निगेटिव्ह आहे. मला आधी नव्हतं वाटायचं. मग नंतर असे आयुष्यात माझे खूप निगेटिव्ह गोष्टी घडलेत किंवा खूप खूप मी आता सांगू नाही शकत ते इकडं बसल्यावरच माझ्यासोबत झाले. आणि इकडं असले ना तुम्ही स्वतः खूप मेंटली खूप निगेटिव्ह जाता. ते झालं. अनिश आला थोड्या दिवसांनी, आम्ही बसलो होतो त्या दिवशी. आम्ही दोघंच 2-3-4 तास गप्पा मारत होतो, फुल निगेटिव्ह. आम्ही दोघेही निगेटिव्ह जाताना तो मला इकडेच म्हणून गेला की अरे तू खरंच सांगितलं होतं. तो म्हटलं लय निगेटिव्ह आहे, मी इकडे येणार नाही. तेव्हापासून तो आला ना तिथपर्यंतच थांबतो, इथं पण येत नाही ते. त्यानंतर मग मी अजून मित्रांना सांगितलं, ऐकलं नाही. मग जगदीश आणि आकाश आले. आमच्यासोबत पण इकडे तसंच झालं परत की काहीतरी निगेटिव्ह गोष्टी, म्हणजे खूपच असं डिप्रेसिंग गोष्ट आहे. निगेटिव्ह इन द सेन्स वाईट होत नाही, पण खूप डिप्रेस होता तुम्ही, खूप इमोशनली हे होता. अशा गोष्टी इकडे घडतात, खूप डेंजरस आहे. तर तुम्हालाही लाईफमध्ये खूप डिप्रेशन आहे, इकडे येऊ नका जास्त. अजून तुम्ही जीवच इकडनं थोडंसं पुढं भिंत आहे तिकडनं उलट टाकून जीव देऊन टाकताल. खुश लोकांसाठी जर तुम्हाला डिप्रेशन पाहिजे असेल, जरा इमोशनल व्हायचं असेल, तर तुम्ही इकडं एकदम इमोशनल होऊ शकतोय, माझी गॅरंटी आहे. तरी जाऊ आपण. रिस्क तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. आपले कदम इकडे पडलेत. लहानपणी याच्यावरती बॉडी बिल्डिंग करायचो आम्ही, पण बॉडी नाही झाली त्यावेळेस, कारण की जेवायचोच नाही. जेवण घ्या तुम्ही पण जाऊन, नाश्ता करा. नाश्ता केला का? अरे काय माहिती तुम्ही काय टाइमला बघते, सॉरी. नींद में कुछ भी बोलने की आदत सी हो गई है मुझे अब बघवा. इकडं आम्ही तासभर उभं राहायचो आणि खाली बघायचो. होळीचं आता होळी झाली का येते? हा झाली, सॉरी. शाळेला मग माझ्या इकडे पन्नी कोणी फेकली मागाशी? एक पोराने माझ्या इकडे पन्नी फेकली. मी असं भेटलं, हा आता जाऊ दे, पन्नी होळी येते, सीझन चालू होईल त्याच्यामुळे फोडतंय. मला आत्ता क्लिक झालं की अरे भेंडी मे चालू आहे. हा, होळीच्या वेळेस आम्ही इकडनं खाली पन्न्या फेकायचो, पोरांना आवाज टाकतो इकडनंच, आणि लोकांना बघायचो. अजून बऱ्याच लोकांना बघायचो आम्ही लहानपणी. आता येत नाही इकडे, पण कधी आलो की आम्ही इकडेच उभं असतो. लोक जात असतात त्यांना बघत. आम्ही पण खुश, हे खुश. जास्त वेगळं थांबणं डेंजरस आहे, म्हणून आपण इकडनं कळलं टाकू. नाही, तुम्हाला वाटत असेल मी खोटं बोलतोय, येडत करतोय, नाही अजिबात नाही. येऊन विचार करा, असे काही जागे असतात नाही का की तुम्ही तिकडे गेले की मोस्टली तिकडे तुम्ही खूप डिप्रेस असतात किंवा म्हणजे नाही का खूप निगेटिव्ह जातात, खूप इमोशनल होतं. असे जागा असतात, निगेटिव्ह एनर्जीज असतात. दे आर देअर, दे एक्झिस्ट. हां, काही लोकांना डाऊट होत असेल, नाही खरंच आहे हे. माडी कास्ट पण बघा, आपण इकडे गेलं तर त्याच्यामध्ये खूप असं खूप काय म्हणतात, असं खूप काय म्हणतात, अशी खूप सेंटिमेंटल गोष्टी होते. खूप असे नाही का लई ज्ञान चोदू बनतो इकडे येऊन माणूस. तुम्ही कॉमेंटमध्ये शिवाय देऊ नका मला प्लीज. खरंच ही गोष्ट आहे, खरंच आहे. चला, विश्वास नव्हता असेल तर मला काही सांगू नका. सेक्रेड आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट, युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याला ॲड करा. 9th अजुबा ऑफ द वर्ल्ड. 8th मी आहे. वैताग येतोय ना तुम्हाला पण हा ब्लॉग बघून? मला पण येतोय, म्हणजे ब्लॉग करताना नाही, मी काही करत नाही म्हणून मला वैताग येतोय, आणि मी काहीच करत नाहीये म्हणून तुम्ही पण वैतागलेत, असं मला म्हणायचंय. पण टेन्शन घेऊ नका, आजचा दिवस येईल. थोडा गॅप आहे, थोडा वाढतोय गॅप. कसं आहे ना, आता आपण तिकडे जाऊन आलो ना, आता एक ज्ञानशोधू विषय आहे का आपल्या आयुष्यात. आपल्याला हे करायचं असतं, ते करायचं असतं, आपल्याला प्लॅन सेट असतो, पण त्याच्या पलीकडे आपल्याला काही जबाबदारी असते. तर त्यामध्ये आपण काही गोष्टी आपल्या मनासारखे नाही घडत, आणि आपण काय म्हणतो की हां ही गोष्ट करायची ना, थांब आता नको, थोड्या दिवसांनी करू. मग नंतर काय होतं ना की त्यांना असं वाटतं की आता माझ्याकडे जॉब पण आहे, ठीकठाक पैसा बी आहे, हे सोडून मी ते करायला गेलो ना, मला खूप रिस्क घेत नाही लोक. अवघड आहे करणं, फक्त करणं अवघडच आहे. आपण बोलतो ना विचार करायला लय भारी वाटतं, पण फक्त उठून ते काम करणं खूप अवघड आहे, कोणी जमत नाही लोकांना. आणि नंतर काय करतात आयुष्यभर ते दुसऱ्यांना, त्यांच्या घरच्यांना एक्सवायझेड, जर तुम्हाला गर्लफ्रेंड असेल, वाईफ असेल, पोरं असतील, लग्न झालं असेल, तर तुम्ही त्यांना ब्लेम करता की नाही तुमच्यामुळं मला नाही करता आलं, तुम्ही नसते ना मी केलंच असतं. तुम्ही करू शकला असता जर तुम्हाला थोडं रिस्क घेतला असता. जर तुम्हाला खरंच काय करायचं मनापासून, ठीक आहे थोडंसं टाइम घ्या, थोडं साईड बाय साईड चालूच ठेवा. थांबू नका. फक्त आता थांबताय पण पुढं थांबू नका, पुढं परत चालू करा. कोणाला ब्लेम करू नका, गपचूप आपलं जे आपल्याला करायचं ते करा. त्यानंतर आपल्याला जे आवडतंय ते करा, पण थांबणं हे नाही.
मी पण तसंच करणार आहे, मी थांबणार नाही आहे. या बात त्या क्या झालंय. ज्ञानच्या गोष्टी झाल्या. चला जातो, नाश्ता करतो, भूक लागली मला. बाय.